मी आहार तज्ञ व मधुमेह समुपदेशक वेधावी सराफ आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज थायरॉइड अँड ओबेसिटी केअर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमेह आणि आहाराचे नियंत्रण याबद्दल माहिती बघणार आहोत। योग्य आहारामुळे प्री डायबिटीज तसेच डायबिटीज आपण आटोक्यात आणू शकतो। प्रत्येक मधुमेही रुग्णांची रक्तातील साखर ही नेहमी वाढलेलीच असते, तर अशा वेळेस आपण आपल्या आहारात कोणते अन्नपदार्थ घेतले पाहिजे जेणेकरून आपली रक्तातील साखर पटकन वाढणार नाही। तर सर्वप्रथम आपण मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारात कोणते अन्नपदार्थ भरपूर प्रमाणात घेतले पाहिजे याबद्दल माहिती बघूया। पहिले, हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या आणि सलाड। कंदमुळं सोडली तर सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या या प्रत्येक मधुमेही रुग्णांनी दररोज आपल्या आहारात घेतले पाहिजे। हिरव्या पालेभाज्यांमध्ये कर्बोदकाचे प्रमाण फारच कमी असते आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात, ज्यामुळे आपली रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते। सलाडमध्ये सांगायचे झाले तर काकडी, टोमॅटो, मुळा, पत्ताकोबी, लेट्यूस ज्याला आपण सलाडची पाने म्हणतो, किंवा काही पालेभाज्या जसे की पालक, कांदापात इत्यादी भाज्या आपण कच्च्या स्वरूपात आपल्या आहारात घेऊ शकतो, किंवा त्याची कोशिंबीर किंवा रायता बनवून आपण आपल्या आहारात त्याचा समावेश करू शकतो। दुसरे, मांसाहारी पदार्थ। मांसाहारी पदार्थांमध्ये जसे की अंडी, चिकन, मासे यामध्ये विशेषतः प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते आणि कर्बोदकाचे प्रमाण फारच कमी किंवा नगण्य असे म्हणता येईल, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते। तिसरे, डाळी व कडधान्य। डाळी आणि कडधान्यांमध्ये सर्व प्रकारच्या डाळी, विशेषतः सालीच्या डाळी, सर्व प्रकारच्या उसळी ज्यामध्ये कर्बोदकाचे प्रमाण कमी असते आणि फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते। चौथे, नट्स अँड ऑइल सीड्स ज्याला आपण तेलबीज असे म्हणतो। यामध्ये बदाम, अक्रोड, पिस्ता, शेंगदाणे, जवस, पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, खुरसणी, करडई इत्यादी प्रकारच्या सीड्स यांचा समावेश होतो। मुख्यतः या सीड्स मध्ये प्रोटीनचे आणि गुड फॅट्स जसे की ओमेगा 3 आणि ओमेगा 6 यांचे प्रमाण जास्त असते आणि कर्बोदकाचे प्रमाण कमी असते। साधारण एक मूठभर किंवा पाव वाटी नट्स आपण आपल्या आहारामध्ये समावेश करू शकतो। पाचवे, दुग्धजन्य पदार्थ जसे की दही, ताक, पनीर ज्यामध्ये लॅक्टोजचे प्रमाण हे दुधाच्या तुलनेत फारच कमी असते, ज्यामुळे आपली रक्तातील साखर पटकन वाढत नाही। यांमध्ये प्रोटीन आणि फॅट्सचे प्रमाण देखील जास्त असते। आता बघूयात असे अन्नपदार्थ जे मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारात योग्य प्रमाणात म्हणजेच मॉडरेशन मध्ये घेतले पाहिजे। त्यामध्ये 4 अन्नपदार्थांचा समावेश आहे। सर्वप्रथम धान्य। धान्यांमध्ये ज्वारी, बाजरी, नागली, गहू आणि राईस इत्यादींचा समावेश होतो। आपल्याला माहिती की धान्यांमध्ये कर्बोदकाचे प्रमाण हे जास्त असते, म्हणजेच धान्यांची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते, त्यामुळे रक्तातील साखरेचा स्पाइक हा अचानक वाढतो। तर अशा धान्यांचा मधुमेही रुग्णांनी आपल्या आहारात योग्य प्रमाणात समावेश केला पाहिजे। दुसरे, राईस। भात हा आपल्या जेवणातील सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्वांचा आवडता अन्नपदार्थ आहे। बऱ्याच मधुमेही रुग्णांना असा प्रश्न पडतो की आम्ही भात किती प्रमाणात खाल्ला पाहिजे, किंवा भात खाल्ल्याने आमची साखर वाढते का? तर होय, भात खाल्ल्याने आपली रक्तातील साखर खूप प्रमाणात वाढते, कारण की भाताची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते आणि त्याचप्रमाणे त्याचं पचनही खूप लवकर होतं, त्यामुळे रक्तातील साखरेचा जो स्पाइक आहे तो अचानक वाढतो। पण जर हाच भात आपण एखाद्या डाळी बरोबर किंवा उसळी बरोबर किंवा एखाद्या नॉनव्हेज प्रिपरेशन बरोबर म्हणजेच नॉनव्हेजच्या भाजी बरोबर जर खाल्ला तर आपल्या रक्तातील साखर एकदम वाढणार नाही। त्यामुळे आपण आपल्या आहारात राईस किती प्रमाणात घेतो हे पण खूप महत्त्वाचे आहे। जर आपण 1 वाटी भात घेत असाल तर त्याबरोबर आपल्याला डबल क्वांटिटीमध्ये म्हणजेच 2 वाट्या डाळी किंवा 2 वाट्या कोणतीही भाजी किंवा नॉनव्हेजची भाजी याबरोबर जर आपण राईस खाल्ला तर आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढणार नाही। तर आपण आठवड्यातून एकदा आपल्या आहारात भाताचा समावेश करू शकतो। तिसरे, फळं। आता फळांमध्ये देखील फ्रक्टोज नावाची साखर असते, ज्यामुळे आपल्या रक्तातील साखर खूप पटकन प्रमाणात वाढते। तर फळं घेताना मधुमेही रुग्णांनी लक्षात ठेवायला पाहिजे की फळं घेताना त्याचे प्रमाण आपल्या आहारात किती असले पाहिजे। तर प्रत्येक मधुमेही रुग्णांनी दिवसभरातून एक मध्यम आकाराचे फळ आपल्या आहारात घेतले पाहिजे। फळं ही शक्यतो कोणत्याही जेवणाबरोबर न घेता मधल्या वेळेमध्ये म्हणजेच संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळी घेतले तर आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते।
चौथे, दूध. आता आपण दुग्धजन्य पदार्थांबद्दल बघितलं तर दुधाचं प्रमाण मधुमेही रुग्णाच्या आहारात किती असलं पाहिजे, तर 1 कपभर दूध म्हणजे 100 ते 150 ml दूध मधुमेही रुग्ण आपल्या आहारात घेऊ शकतात. दूध हे शक्यतो संध्याकाळच्या किंवा सकाळच्या वेळेस आपल्या आहारात आपण घेऊ शकतो. दूध हे जेवणाबरोबर घेऊ नये. म्हणजेच फॉर एक्झाम्पल दूध चपाती, दूध भाकरी खाल्ल्याने आपल्या रक्तातील साखर खूप पटकन प्रमाणात वाढते. कारण की दुधामध्ये पण साखर, तसेच आपण जी चपाती आणि भाकरी खातो त्यामधून पण आपल्याला साखर मिळत असते, म्हणजे त्याच्यामध्ये पण कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे आपल्या रक्तातील साखर ही खूप पटकन वाढते. आता आपण मधुमेही रुग्णाने आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे याबद्दल माहिती बघितली. तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मधुमेही रुग्णांनी कोणते पदार्थ टाळावे किंवा खाऊ नये याबद्दल माहिती बघणार आहोत. धन्यवाद.